नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला काय बनवून दाखवणार आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा। आपल्याला लसूण लागणार आहे, मिरची लागणार आहे, कांदे लागणार आहे, इथं बाजरीचं पीठ, हे बेसन पीठ आणि हा इकडं भोपळा लागणार आहे। आता आपण बाजरीचं पीठ आणि बेसन पीठ भाजून घेऊ। थोडंसं गॅस चालू करा मी। इकडे आता लसूण आणि मिरची आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। हे बघा, तर बाजरीचं पीठ टाकू आपण। तुम्हाला लागेल तेवढंच टाका, थोडं कमी करते। त्यात बेसन पीठ पण टाकून देऊ। असं आपण चाळतच राहायचं बरं का, तर जळून जातं ते। 2-3 मिनिटासाठीच फक्त भाजायचं, हा कच्चापणा निघून जातो म्हणून। तर हा भोपळा आपण असं किसणीने किसून घेऊ आपण। या भोपळ्यामध्ये जर जास्त पाणी वाटत असेल आपल्याला तर आपण असं थोडंसं पिळून घेऊ शकतो, कारण नंतर ते पातळ पातळ होतं ना, नंतरून कोरडं वाटलं तर आपण टाकू शकतो हेच पाणी। असं सांभाळून आवरून ठेवायचं ते। आता आपण बाजरीचं पीठ ते डाळीचं पीठ भिजलेलं इथं टाकून घेऊ आपण। यात आपण आता लसूण मिरची तळलेली पण टाकून घेऊ, कांदे कापलेले पण टाकून घेऊ। यात आपण आता मीठ टाकून घेऊ। आपण आता असं मिक्स करून घेऊ। खूप कोरड वाटलं तर मग आपण ते भोपळ्याचं पाणी काढलेलंच होतं ना, ते टाकून द्यायचं। आता आपण इकडं गॅस चालू करून घेऊ। हे बघा, आपण कांदे लसूण मिरची हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे आणि असा हा गोळा तयार करून घेतलेला आहे। चला आपण आता मी तुम्हाला बनवून दाखवते। इकडे आपण आता तव्यावर तेल टाकून घेऊ, ते पसरून घेऊ। इकडे आपण ताटामध्ये असा रुमाल ओला करून घेतलेला आहे। असा गोळा तयार करून घ्यायचा आपण, छोटासा गोळा घेऊन पोळी एवढा, आणि आता कापडावर टाकून आपण असं करायचं, बारीक करायचं ते। मध्ये मध्ये असं पाणी लावायचं, तेच भोपळ्याचं पाणी होतं ना। हे बघा असं झालेलं आहे। आता मी टाकून घेते तव्यावर। असं हातामध्ये पकडायचं, असं टाकून द्यायचं। हे बघा, वाटलं आपल्याला तर जाड आहे, पाणीचा हात लावून असं असं बारीक करून द्यायचं तसं। आता आपण असं बाजूला तेल सोडून देऊ आणि कमी गॅसवरच थोडं शिजू द्यायचं, नाही तर खूप जळून जातं ते। तर आपण असं थोडं थोडं झाकू शकतो। सांचे कुठं गेले काय माहिती। हे बघा, आता आपण पलटून घेऊ त्याला। अजून तेल टाकून घेऊ बाजूने। परत झाकण ठेवून देऊ। हे बघा, आपले थालीपीठ भोपळ्याचे थालीपीठ झालेले आहेत। भोपळे कोंडाळे एकच। आपण हे थालीपीठ दह्यासोबत काय म्हणतात चटणीसोबत शेजवान तरी त्याच्यासोबतही खाऊ शकतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नवनवीन तुम्हाला रेसिपीज पाहायला मिळतील।